धाराशिव शहर पुन्हा एकदा हादरलं, कारण यावेळी निशाणा बनलाय शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर. सकाळी सर्व काही नेहमीसारखं होतं. हॉटेलमध्ये ग्राहक आले, जेवले आणि मग अचानक फोटो काढण्याच्या बहाण्याने नागेश मडके यांना बाहेर बोलवण्यात आले. पण बाहेर काय घडलं एकदम धक्कादायकच. काही अज्ञात इन्सामांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत फरफटत ओढलं आणि सुरू झाली अमानुष मारहाण. गाडीमध्ये हालचालही न करता येईल अशा अवस्थेपर्यंत त्यांना मारलं आणि शेवटी सिद्धेश्वर वडगावच्या पुलाजवळ त्यांना फेकून दिलं गेलं. जणू काही त्यांचं आयुष्यच काहीच मोलाचं नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेपूर्वीच मडके यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, पण त्याकडे दुर्लक्ष झालं का हा तपासाचा भाग आहे. सध्या नागेश मडके यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे. पोलीस तपास सुरू असून या अज्ञात गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. धाराशिव सारख्या शहरात व्यापाऱ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नागेश मडके यांना न्याय मिळावा हीच सर्वांची अपेक्षा. आपण पाहत आहात पब्लिक न्यूज 24, तुमचा आवाज तुमचं सत्य.